नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारची. बघा, आताच आपण महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम करून आलो. सगळ्यांनी बघितलं समागमाचं दृश्य, तो स्वर्गीय नजारा प्रत्येकाने अनुभवला सुद्धा. आता गरज आहे आत्ममंथनाची. म्हणजे सद्गुरूंनी काय सांगितलं, मला काय करायचंय. आजचा आपला पहिला दिवस, म्हणजे आज आपण हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघतोय. चर्चा करूयात की कुठेतरी सद्गुरू मला काय सांगतात आणि मी ते करते का. म्हणजे प्रत्येकानं आत्ममंथन करायचंय. सद्गुरू माताजी सांगतायत, आज महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातून इथं भक्तगण सगळे जमा झाले. तो भक्तीचा भाव घेऊन, तो आत्ममंथनाचा भाव घेऊन. मग आत्ममंथन नेमकं कशाचं? दुसऱ्याला सुधारण्याचं नाही, तर मला सुधारायचंय, मला सजवायचंय. मला म्हणजे आता शरीराला सजवायचं नाही. सद्गुरू सांगतायत शरीराला नाही तर मला मनाला सजवायचंय. मग कुठेतरी आत्ममंथन या गोष्टीचं करायचंय. मग आता काय करावं लागेल? माताजींनी सुंदर उदाहरण सुद्धा दिलं की समाजामध्ये तर सगळीकडे माझं तुझं हे ते बघायला मिळतं. माताजींनी त्या गोष्टीवर सुंदर उदाहरण सुद्धा सांगितलं आपल्याला की काही लहान लहान मुलं असतात, त्यांना एक टास्क दिलेला असतो, म्हणजे गेम खेळायची असते की त्यामध्ये 2 मिनिटं डोळे बंद करायचे असतात सगळ्यांचे. किती? फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून ठेवायचे. जो शेवटपर्यंत डोळे बंद ठेवील तो जिंकला. आता काय होतं, गेम चालू होते, सगळ्यांनी डोळे बंद केलेत लेकरांनी. त्यातला एक हळूच एक डोळा उघडून बघतो की सगळ्यांचे डोळे बंद आहेत का. दुसरा पण म्हणतो चला आपण बघूया दुसऱ्याचे डोळे बंद आहेत का. तो पण बघतो. तो म्हणतो नाही सर 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 ह्यानं डोळे उघडले होते. तो म्हणतो नाही सर ह्यानं माझ्या अगोदर उघडले होते. आता हे सगळं करत असताना त्यातला एक मुलगा असा होता ज्याने डोळे उघडले नव्हते, बंद होते. पण कुठेतरी तो सुद्धा म्हणतो चला या सगळ्यांनी उघडले तर आपण पण उघडू. तो सुद्धा उघडतो. टास्क काय होता? फक्त 2 मिनिटं डोळे बंद करायचे होते आणि तो जिंकणार होता. पण ह्यानं केलं, त्यानं केलं, हे बघता बघता स्वतः सुद्धा हरला हो. कुठंतरी ह्या समाजामध्ये माझी तीच अवस्था आहे. ठीक आहे, समाजामध्ये असू द्या, तिकडचं तर असूच द्या, पण माझी इथं येऊन सुद्धा जर ती अवस्था असेल तर मग म्हणावं लागेल की अभाग्याच्या घरी रे बाबा कामधेनू आली आणि वडाळ म्हणून त्याने हाकलून दिली. ही कामधेनू, ही ज्ञानगंगा, हा सद्गुरू माझ्या जवळ येतोय, माझ्या महाराष्ट्रात येतोय, माझ्या घरी येतोय, मला सांगतोय, तरीही मला जर समजत नसेल तर मात्र आपण अभागीच राहू. आज माणूस स्वतः जज बनून दुसऱ्याच्या चुका दाखवून देतोय. पण कुठेतरी हे मात्र विसरून जातोय की मी जेव्हा दुसऱ्याच्या चुका दाखवते ना, ती सुद्धा माझी एक खूप मोठी चूक आहे. का तर मला दुसऱ्यातले अवगुण नाही होत, तर गुण बघून ते अंगीकारायचेत, ते आत्मसात करायचे. ही माझ्या सद्गुरूची शिकवण आहे. आणि प्रत्येक संत महात्म्याने आपल्याला तेच करायला सांगितलं आजपर्यंत सुद्धा. इतिहासातला दुसरा कुठलाही संत तुम्ही घेऊन पहा, कुठलाही संत त्यांनी कधी कोणाचे अवगुण बघितले नाही बघितले. अहो, येशू ख्रिस्तांना एवढा त्रास दिला लोकांनी, सोपं एवढं अंगामध्ये खिळे ठोकून घेणं? नाही हो, नाही सोपं. पण तरी सुद्धा ते भगवंताकडं त्यांच्यासाठी क्षमायाचना करत होते, क्षमा मागत होते की भगवंता यांना माफ कर, का तर हे अजून अज्ञानी आहेत. ते तसं का म्हणत होते माहिती आहे येशू ख्रिस्त? का तर त्यांना भगवंताची जाण होती. त्यांना माहिती होतं की समोरच्याला आता काय होऊ शकतं. ही तळमळ असते हो संतांच्या हृदयामध्ये. म्हणून तर म्हणतात सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. मग आज संतांची भावना, माझ्या सद्गुरूची भावना काय आहे? प्रत्येकापर्यंत हे ब्रह्मज्ञान नेऊन पोहोचवायचंय, त्यांचं अज्ञान नाहीसं करायचंय, त्यांना अंधारातून प्रकाशाकडे आणायचंय. मग आज आपलं अज्ञान सद्गुरूनं घालवलं, आपला अंधार सद्गुरूनं घालवला. आता सद्गुरू माझं कर्म सुधारण्याचा प्रयत्न करतोय. सद्गुरू प्रत्येक विचारातून मला माझं कर्म सुधारायला सांगतायत. मग गरज आत्ममंथनाची. माझं कर्म कुठं चुकतंय? माताजी पुढे जाऊन सांगतायत की आपण या संसारामध्ये आलो आहोत ना, तर आपलं आद्य कर्तव्य बनतं की आपण या संसाराला सुंदर स्वच्छ कसं ठेवू शकतो. आता स्वच्छ तर आपल्याला सद्गुरू स्वच्छता अभियान, वृक्षारोपण हे सगळं शिकवतोयच. पण आता हे फक्त वरवरची सुंदरता झाली, वरवरची स्वच्छता झाली. पण मनाचं काय? मग मनाची स्वच्छता, मनाची सुंदरता कशी? सद्गुरू मला छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की माझ्या मनामध्ये कुणाबद्दल तरी वाईट विचार येत आहेत, मी कुणाबद्दल तरी काहीतरी थोड्या वेळापुरतं बोलतोय. ठीक आहे, 1 मिनिट तर बोलले, त्यात काय एवढं. पण कुठंतरी मी हे विसरून जातोय की हे एक मिनिट करून मला ती सवय लागून जाते.
आणि कुठेतरी मला एवढी सवय लागते की हा निराकार सुद्धा माझ्यापासून दूर जायला लागतो आणि ही निंदा नफरत मी आत्मसात करून घेते. मला सद्गुरू ह्या छोट्या छोट्या गोष्टी का शिकवण्याचा प्रयत्न करत असतील? का तर कुठेतरी ह्या चुकीच्या गोष्टीमुळं मी या मुक्ती मार्गापासून कुठेतरी भरकटत चालले. बाबाजीचं हरदेवानी मधलं पद असे तुम्हाला वारंवार सांगत असते की बाबाजी म्हणतात, ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. कर्म म्हणजे फक्त हातानं केलेलंच नाही, मनामध्ये वाईट येणारे विचार सुद्धा त्याच कर्मामध्ये मोडले जातात. आणि म्हणून मला सद्गुरू मनामध्ये वाईट विचार सुद्धा करू नका म्हणून सांगतायत. आपण सगळे म्हणतो ना सद्गुरू अंतर्यामी असतात, मग माझ्या मनात दुसऱ्याबद्दल जर वाईट विचार येत असेल तर तो सद्गुरूला नाही का कळत? कळतो, म्हणून तर सद्गुरू सांगतायत. आणि म्हणूनच सद्गुरूनं मला आत्ममंथन हा विषय दिलेला आहे. ह्या आत्ममंथनाने मला चांगलं वाईट काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हे सद्गुरू मला शिकवतायत. का तर चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्याला कळत नाही का? कळतं हो. साधं कुत्र्याला सुद्धा कळतं. घरातली भाकरी जर कुत्र्यानं टोपल्यातली गपचूप उचलून नेलेली असली ना तर ते कुत्रं लांब जाऊन खातं आणि जवळ मालकानं टाकलेली भाकरी तिथंच शेपटी हलवत हलवत खातं. म्हणजे चूक काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय हे त्या कुत्र्याला सुद्धा कळतं. आपण तर माणसं आहेत ना, देवानं एवढी बुद्धी दिली, कळतं. म्हणून तर बाबाजी सुद्धा वारंवार सांगायचे, रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय केले. कुठेतरी माझं तर असं होत नाही ना की इतक्या वर्ष झालं मी सत्संग करते तरी सुद्धा अजून माझ्यामध्ये काहीच सुधारणा तर होत नाही. आत्ममंथन करायचंय. सुधारणा झाली असेल तर खूप 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 अभिनंदन आहे, पण झाली नसेल तर सुरुवात करायची. का तर वेळ अजूनही गेलेली नाही. सद्गुरू माताजी पुढे जाऊन सांगतायत की आपल्याला जर एखाद्यानं वाईट बोललं, आपल्याला जर ते पटत नसेल तर ते एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायचंय. त्याला मनाला लावून घ्यायचं नाही. का तर ते मनाला लावून घेतलं तर त्रास आपल्यालाच होणार आहे. आपणच त्याच्यावर वारंवार विचार करत बसू आणि त्रास आपल्यालाच होणार आहे. त्याच्यासाठी त्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत. अहो, एखाद्याला जर राग आला असेल, म्हणजे रागाला राग शांत करू शकत नाही. सद्गुरू माताजी सुंदर उदाहरणाद्वारे सुद्धा सांगतात आपल्याला की आपल्याला एखादी भाकर जर भाजायची असेल तर आपण ती डायरेक्ट आगीमध्ये नाही टाकू शकत. त्यासाठी मध्ये तवा हे साधन लागतं. म्हणजे आगीला आग विझवू शकत नाही, कुठेतरी पाणी लागतं. ज्यावेळेस आपण ती भाकरी त्या तव्यावर भाजू ना त्यावेळेस ती भाकरी आपल्यासाठी पौष्टिक आहे असं सद्गुरू सांगतायत. म्हणजे समोरचा जरी रागात असला तरी मला रागात नाही यायचं. ह्याच्याशिवाय ही धरती स्वर्ग बनणार नाही. सद्गुरू किती छोट्या छोट्या गोष्टी सांगतायत समजावून. आणि का सांगत असतील? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आजपर्यंत आपण प्रत्येक संतांचा जरी इतिहास बघायला घेतला तरी कोणत्या संतांनी प्रत्युत्तर रागामध्ये दिलो? कुठल्याच नाही. एकनाथ महाराजांचा तर सगळ्यांना पाठ आहे आपल्याला. कित्येक वेळेस तर एखादा माणूस पान खाऊन अंगावर थुकतो. आपल्यासारख्याने काय केलं असतं? ती 108 वेळेस आणि 24 वेळेस आणि 50 वेळेस द्या सोडून. एकदा जमलं असतं का? बिलकुल नाही. अहो, आरे तुरे बोललेलं जमत नाही, पान खाऊन थुकलेलं काय जमणार? मग मी ब्रह्मज्ञानी आहे का? आत्ममंथन करायचंय. प्रत्येकाने आपलं आपलं करायचंय. मला काय काय जमतं मला माहित आहे. आता तुमचं काय ते तुम्हालाच माहित असेल. सद्गुरू मला प्रेमाची भाषा शिकवतायत. मग समोरून जर माझ्याकडे राग येत असेल तर मग माझ्या हातात आहे की माझं पारडं कशाचं जड ठेवायचं, रागाचं का प्रेमाचं. तर एके ठिकाणी आपण उदाहरण सुद्धा ऐकलेलं असेल की साखरेच्या पोत्याला कुठून जरी वेच पाडलं तरी त्याच्यातून साखरच येणार आहे. मग माझा सद्गुरू जर मला प्रेमाची भाषा शिकवतोय तर माझ्यामधून राग नाही यायला पाहिजे. का तर प्रेम माझ्यामध्ये ठासून भरलेलं पाहिजे. का तर माझा सद्गुरू मला शिकवतोय. मग आता माझ्या हातात आहे की मला कोणतं पारडं जड आणि कोणतं पारडं हलकं करायचंय, नाही का? शेवटी सद्गुरू माताजी सांगतायत की हा जो संतांचा संग मिळालाय ना, हा सत्संग मिळालाय ना, याला एवढा हलक्यात घेऊ नका. सद्गुरू माताजी सांगतायत की आठवड्यातून एकदा जरी सत्संग असली ना तर कधी आपण म्हणतो लगेचच आज खूप काम होतं, आज कंटाळा आलाय, जाऊ दे आता पुढच्या रविवारी जाऊ. मग पुढच्या रविवारी काय तर पुन्हा पाहुणेच आले, स्वयंपाक करायचा होता, मग त्याच्या पुढच्या रविवारी काही कुठेतरी गावालाच गेले. कारण अशीच येत जातील. पण म्हणतात ना, आवड असली की सवड होते. कारण अशीच येत जातील आणि सत्संग हळूहळू दुरावत जाईल. म्हणून सद्गुरू माताजी सांगतायत सेवा, सत्संग, सुमिरन हे विसरू नका.
दासीकडून बऱ्याच काही चुका होत असतील. उदार अंतकरणाने क्षमा असावी. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला हाईप करायला विसरत जाऊ नका. लाईक करत जा. कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा सांगत जा. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी.